उद्या आहे आषाढी एकादशी आणि या दिवशी जर उंबरठ्यावर या 3 वस्तू जाळल्या तर घरातील कटकटी, नजरबाधा, पितृदोष आणि इडापिडा दूर होतात असं शास्त्रात सांगितलं आहे. पण हा उपाय कोणत्या वेळेत करायचा, कोणत्या 3 वस्तू वापरायच्या आणि हा उपाय करताना कोणती चूक टाळायची हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दिव्य शक्ती या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये रामकृष्ण हरी माऊली मात्र कमेंट करायला विसरू नका. कमेंट केली, सबस्क्राईब पण केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळीनं वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, उद्या म्हणजे शनिवारी आलेले हे अत्यंत पवित्र आषाढ एकादशी. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर हा दिवस मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात संपूर्ण वातावरण भक्तिमय झालेलं असतं. म्हणूनच वर्षभरातील सर्व एकादशीपैकी ही एक महत्त्वाची एकादश मानली जाते. एकादश म्हणजे भगवान श्री विष्णूंची उपासना करण्याचा, मन शुद्ध करण्याचा आणि घरात सात्विक ऊर्जा वाढवण्याचा दिवस. या दिवशी केलेली पूजा, जपदान आणि छोटे छोटे उपाय देखील अनेक पटीने फलदायी ठरतात. त्यामुळे अनेक जण या दिवसाची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात. या कारणामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सोपा पण प्रभावी उपाय सांगणार आहे. उद्या आषाढी एकादशीच्या रात्री उंबरठ्यावर या 3 वस्तू जाळायच्या आहेत. हा उपाय श्रद्धेने केल्यास घरातील इडापिडा नष्ट होण्यास मदत होते. घरात होणाऱ्या सततच्या कटकटी शांत होतात आणि नजर दोषाचा त्रास दूर करण्यासाठी हा उपाय श्रद्धेने केला जातो आणि पितरांचे आशीर्वाद मिळावेत अशी प्रार्थना देखील या माध्यमातून केली जाते. पण बघा, या उपायात एक वेळ खूप महत्त्वाची आहे. त्याचबरोबर शेवटी मी एक अशी गुप्त गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे जी अनेक लोक न कळत विसरतात. त्यामुळे उपायाचा पूर्ण लाभ मिळत नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता सर्वात आधी हा उपाय कधी करायचा ते समजून घेऊया. हा उपाय तुम्हाला उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर करायचा आहे. शक्यतो संध्याकाळी 6:30 वाजल्यापासून रात्री 10:30 वाजेपर्यंत हा उपाय करणं अधिक उत्तम मानलं जातं. या वेळेत घरातील पूजा, दिव आणि देवस्मरण झालेलं असतं. वातावरणात सात्विकता वाढलेली असते आणि अशा वेळी केलेली उपासना अधिक मनपूर्वक होतात. काही कारणामुळे यावेळी शक्य नसेल तर रात्री उशिरापर्यंत हा उपाय करता येतो. पण शक्य असेल तर तिन्ही सांजेच्या वेळेनंतर आणि रात्री फार उशिरा होण्यापूर्वीच हा उपाय पूर्ण करायचा प्रयत्न करा. बघा, आषाढी एकादशीचा हा केवळ उपवासाचा दिवस नाही, तर हा दिवस आपल्या घरात भक्ती, सकर्मता आणि भगवान श्री विष्णूंची कृपा आमंत्रित करण्याचा दिवस आहे. म्हणूनच या दिवशी केलेला छोटासा प्रत्येक धार्मिक उपाय विशेष महत्त्वाचा ठरतो. आता आपण जाणून घेऊया हा उपाय सुरू करण्यापूर्वी घरात कोणती तयारी करायची आहे आणि नंतर उंबरठ्यावर जाळायच्या त्या 3 वस्तू नेमक्या कोणत्या आहेत. त्यामुळे ही माहिती चुकवू नका. सर्वात आधी नेहमीप्रमाणे आपल्या देवघरात दिवा लावा. त्यानंतर भगवान श्री विठ्ठल, रुक्मिणी माऊली आणि आपल्या कुलदेवताचं मनापासून स्मरण करा. शक्य असेल तर ओम नमः भगवते वासुदेवाय नमः, श्री विठ्ठलाय नमः, श्री विठ्ठलाय नमः या मंत्राचा काही वेळा जप करा. यामुळे मन शांत होतं आणि उपाय भक्तिभावाने करण्याची भावना निर्माण होते. यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर जवळ एक दिवा लावा. कारण उंबरठा हा केवळ घरात येण्या जाण्याचा मार्ग नसतो, तर घरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं. म्हणूनच आपल्या परंपरेत उंबरठ्याला विशेष महत्त्व दिलं गेलंय. तुळस असेल तर तुळशीपाशी एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. आषाढी एकादशीचा दिवस भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय असल्यामुळे तुळशीची पूजा आणि दीपदान करणं हे शुभ मानलं जातं. यामुळे घरात सात्विक वातावरण अधिक वाढतं. धूप किंवा अगरबत्ती लावून संपूर्ण घरात तिचा सुगंध फिरू द्या. आणि हो, घरातील वातावरण प्रसन्न झालं की मनातही एक भक्ती, एकाग्रता होत असते आणि उपाय करताना वेगळी समाधानाची भावना निर्माण होते. हे सगळं झाल्यावर आता आपण मुख्य उपायाकडे वळतच आहोत. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक छोटी धातूची प्लेट, वाटी किंवा कापूर जाळण्यासाठी वापरलं जाणारं भांडं घ्यायचं आहे. जे उपलब्ध असेल ते वापरू शकता. सर्वप्रथम त्या भांड्यात मुठभर तांदूळ घालायचे. त्यानंतर त्यावर 5 कापराच्या वड्या ठेवायच्यात. शक्य असेल तर भीमसेना कापूर वापरा, नसेल तर साधा कापूरही चालेल. एक छोटंसं सांगते, म्हणजे एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा. कापूर ठेवण्यापूर्वी तो शुद्ध गाईच्या तुपात हलकासा बुडवायचा आहे. यामुळे कापूर अधिक शांतपणे आणि पूर्णपणे जळतो. यानंतर या उपायातील महत्त्वाच्या 3 वस्तू घ्यायच्या आहेत. पहिली वस्तू म्हणजे 3 अखंड लवंगा. लवंगा तुटलेल्या नसाव्यात आणि त्यांना फूल असावं शक्यतो. चांगल्या दर्जात
3 लवंगा घ्या. दुसरी वस्तू म्हणजे 3 हिरव्या विलायच्या, या देखील अखंड असाव्यात. आणि तिसरी वस्तू म्हणजे मूठभर पिवळी मोहरी. जर पिवळी मोहरी उपलब्ध नसेल तर त्याऐवजी थोडेसे काळे तीळ वापरले तरीही चालतील. आता बघा, या मोहरीचा किंवा काळे तिळाचा उपाय कसा करायचा हे अनेक जण चुकतात आणि हीच ती महत्त्वाची चूक आहे, म्हणजे ज्याकडे विशेष लक्ष द्यायचं आहे. तसेच या मोहरीने प्रत्येक व्यक्तीची दृष्ट कशी काढायची, त्यानंतर कापूर कुठे प्रज्वलित करायचा, धूर संपूर्ण घरात कसा फिरवायचा आणि शेवटी उंबरठ्यावर हा उपाय नेमका कसा पूर्ण करायचा, ही पद्धत योग्य पद्धतीने केली तरच उपाय पूर्ण झाल्याचं मानलं जातं. आता बघा, या उपायातील पुढची पायरी अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रक्रिया शांतपणे आणि घाईने न करता सर्वप्रथम हातात चिमूटभर पिवळी मोहरी घ्या. जर मोहरी नसेल तर थोडेसे काळे तीळ घ्या. यापैकी जे उपलब्ध असेल ते वापरू शकता. यानंतर घरातली प्रत्येक व्यक्तीवरून ही मोहरी किंवा काळे तीळ डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा उतरून घ्या. विशेषतः लहान मुलं, वारंवार आजारी पडणारी व्यक्ती किंवा ज्यांना सतत नजर लागते असं वाटत असेल तर त्यांच्यावरून ही प्रक्रिया आवश्यक करा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी मोहरी किंवा वेगळे तीळ घेण्याची गरज नाही. सुरुवातीला घेतलेली तीच मूठभर किंवा मूठभर मोहरी किंवा तीळ संपूर्ण कुटुंबासाठी वापरू शकता. यानंतर तीच मोहरी किंवा काळे तीळ आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून 7 वेळा उतरून घ्या. कारण उंबरठा हा घराचा रक्षण बिंदू मानला जातो. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ती मोहरी किंवा तीळ, कापूर, लवंग आणि वेलची ठेवलेल्या त्या भांड्यात जाळून टाका. आता हे भांडं हातात घेऊन घराच्या शेवटच्या कोपऱ्यात तिथे जा. शांतपणे उभे राहून कापूर प्रज्वलित करा. कापूर पेटवल्यानंतर लगेच भांडं उचलू नका. साधारण 1 मिनिट तो व्यवस्थितपणे जळून द्या आणि या वेळेत मनापासून भगवान श्री विठ्ठलाचं स्मरण करा. ओम नमः भगवते वासुदेवाय नमः. ओम नमः भगवते वासुदेवाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय हरी विठ्ठल, जय जय हरी विठ्ठल. या मंत्रापैकी कोणत्याही मंत्राचा श्रद्धेने जप करा. शक्यतो मंत्र कोणताही असो, पण पूर्ण जप पूर्ण भक्तिभावाने करायला हवा. त्यानंतर ते भांडं सावकाश उचला आणि त्याचा सुगंध धूर पूर्ण घरात फिरवत देवघरासमोर पर्यंत येऊन त्या प्रत्येक खोलीत, प्रत्येक कोपऱ्यात हा धूर जाऊ द्या. जणू आपण संपूर्ण घर भक्तिमय आणि सात्विक ऊर्जेने भरून टाकत आहोत अशी भावना मनात ठेवा. देवघरासमोर काही क्षण ते भांडं ठेवा. भगवान श्री विष्णू, विठ्ठल, रुक्मिणी आणि आपल्या कुलदेवताला स्मरण करा. त्यानंतर पुन्हा ते भांडं उचलून मुख्य प्रवेशद्वाराजवळ उंबरठ्यावर अगदी मधोमध ठेवून द्या. जोपर्यंत कापूर पूर्णपणे जळून शांत होत नाही तोपर्यंत ते भांडं तिथेच राहू द्या. मध्येच ते हलवू नका. आता बघा, उपाय इथे संपत नाही. कापूर पूर्ण जळून झाल्यानंतर तयार होणाऱ्या राखेचा उपाय कसा करायचा हे देखील एक महत्त्वाची पायरी आहे. अनेक जण तिथे चूक करतात आणि त्यामुळे उपाय अपूर्ण राहतो. आता कापूर पूर्णपणे जळून शांत झाल्यानंतर पुढची प्रक्रिया करायची आहे. भांड्यात जी छोटीशी राख तयार झाली ती अत्यंत आदराने घ्यायची आहे. त्यातील अगदी छोटी राख आपल्याला मुख्य उंबरठ्यावर हलक्या हाताने सोडायची. संपूर्ण उंबरठा भरून टाकायची गरज नाही. फक्त प्रतिकात्मक स्वरूपात थोडीशी लावली तरी पुरेशी आहे. यानंतर त्या भांड्यात थोडंसं स्वच्छ पाणी घाला आणि जे उरलेलं ते पाणी आपल्या एखाद्या झाडाच्या मुळाशी किंवा तुळशीची कुंडीत अर्पण करा. अशा प्रकारे हा उपाय पूर्ण होतो. बघा, आषाढी एकादशी हा भगवान श्री विष्णूंच्या कृपेचा दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी श्रद्धेने आणि मनापासून केलेले छोटे छोटे धार्मिक उपाय विशेष फलदायी ठरतात. म्हणून हा उपाय करताना कोणत्याही प्रकारची घाई करू नका. प्रत्येक गोष्ट भक्तिभावाने आणि सकर्मते मनाने करा. यासोबतच उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही आणखी एक छोटी सेवा नक्की करा. शक्य असेल तर भगवान विठ्ठल आणि माता रुक्मिणीच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या. जर मंदिरात जाणं शक्य नसेल तर घरातच विठ्ठल आणि रुक्मिणीच्या प्रतिमेसमोर, फोटोसमोर तुपाचा दिवा लावा आणि ओम नमः भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. कमीत कमी असेल तर 21 वेळा, 11 वेळा जप केला तरीही चालेल. तर तो पूर्ण श्रद्धेने करा. तसेच या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करून तिची पूजा करा. तुळशीसमोर दिवा लावून भगवान विष्णूंना मनापासून प्रार्थना करा. अनेक भक्त या दिवशी विष्णू सहस्रनाम, हरिपाठ, गीतेचा एखादा अध्याय, विठ्ठलाचा नामस्त्र सही पठण करतात. तुम्हाला शक्य असेल तर तेही आवश्यक करा. आता एक महत्त्वाची गोष्ट, आषाढी एकादशी दिवशी शक्यतो सात्विक आहार घ्या. कांदा, लसूण, मांसाहार आणि मद्यपान यापासून पूर्णपणे दूर राहा. कारण या दिवशी शरीर आणि मन दोन्ही शुद्ध ठेवण्याचा दिवस मानला जातो. याचे विनाकारण राग, वादविवाद, कडू बोलणं किंवा कोणाचं मन दुखलं असं वर्तन टाळा. एकादशीचं व्रत हे फक्त अन्नाचं त्याग नसून आपल्या विचारांचं आणि वागण्याचंही शुद्धीकरण आहे. आणखी एक गोष्ट, शक्य असेल तर उद्या कोणत्याही गरजू व्यक्तीला अन्नदान, फळदान आणि किंवा आपल्या क्षमतेनुसार काहीतरी दान जरूर करा. एकादशीच्या दिवशी केलेलं दान हे अत्यंत पुण्यकारक मानलं जातं.
तर मंडळींना श्रद्धा आणि विश्वासाने हा छोटासा उपाय उद्या आषाढी एकादशी दिवशी जरूर करून पहा. भगवान श्री विठ्ठल, माता रुक्मिणी आणि श्री विष्णूंची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहावं हीच मनापासून प्रार्थना करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माहिती आपल्या कुटुंबापर्यंत आणि मित्रपरिवारांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या पवित्र दिवसाचा लाभ घेता येईल. आणि कमेंटमध्ये भक्तिभावाने एकदा जरूर लिहा, श्री पांडुरंग हरी विठ्ठू माऊली. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व